ईव्हीएम विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अभिषेक मनु सिंघवींची वेळ मागून सुप्रीम कोर्टात जाणार आहे। विरोधी पक्ष पुन्हा एकदा एकटवलेलं पाहायला मिळते। अशी काही आपली भूमिका आहे का पक्षाची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जायची? एक तर इंडिया अलायन्सच्या मागच्या आठवड्यामध्ये आमची सगळ्यांची बऱ्याच पक्षांची दिल्लीमध्ये चर्चाही झाली। काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष याच्यावर काम करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फीडबॅक दिले आहेत। आमचेही काही सहकारी यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात अनेक कार्यकर्ते आज मला भेटून गेले आणि त्यांच्या मनातही अस्वस्थता या विषयाबद्दल आहे। त्याच्यामुळे आम्ही काही लोकांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली, ह्याही आठवड्यात आम्ही त्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेणार आहे आणि उत्तम जानकरांनी जो प्रयत्न करतायत त्याच्यामुळे जी तिथल्या तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे। अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की त्यांचं जे काही मनात आहे मायबाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे याचाही अभ्यास केला पाहिजे। आज उत्तम जानकरांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडली की मी आता राजीनामा देतो आणि मग परत 15 दिवसामध्ये निवडणूक घ्या आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या। म्हणजे आज इकडे शपथविधी आमदारांचे होत आहे आणि तुमचे आमदार राजीनामा देतो अशी भूमिका घेतात। आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशनकडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही, कारण मीही त्या ईव्हीएमवर निवडून आलेली आहे, मी एक नाही 4 वेळा त्याच ईव्हीएमवर निवडून आली आहे, पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएमवरनं ते बॅलेटवर शिफ्ट झाले, तर आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा। जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण काय? आता ते सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल। आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते, म्हणजे संग्राम थोपटेंना अनेक बूथवर सिंगल डिजिट नंबरमध्ये पडले विच इज इम्पॉसिबल आणि असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते। तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही, म्हणून ते उत्तम जानकरांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करता येते। तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाही आहे। आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेसबद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।